वर या ठिकाणी आरोप झाले। पाटील तुमच्यावर अनेक आरोप झाले, तुम्हाला घेरलं गेलं, तुमचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक डाव टाकले गेले। या सगळ्यातून पार करण्याची ताकद कुठून आली? माझा समाज फक्त माझ्या पाठीशी उभा आहे, ते डगमगला नाही। किती ट्रॅप रचून द्या, किती मार आरोप करावे, समाज म्हणायचा अजिबात नाही। हा मराठा आम्ही तुझ्या पाठीशी आहेत। कोण येते 5-50 जण, हे काय मालकी हे काय यांची मराठ्या जीवावर मोठी झालेली, अजिबात तुम्ही हपकायचं नाही म्हणे। मग मुंबईत आल्यावर काही पण ट्रॅप रचले होते, असं करू तसं करू, मिळणार नाही, मिळू देणार नाहीत, असं सगळं उधळून राहिलं माझ्या मराठ्यात सगळं। आणि मी पण धाडस लावलं, यावेळेस काही होईन गाड्या म्हणलं, मेलं तर हरकत नाही, त्या ट्रॅपला पण घ्यायचं नाही आणि आंदोलन कसं मोडतेच आणि अध्यादेशच कसा देत नाही। कारण प्रत्येक जण म्हणायचा सगळ्या स्वैऱ्यांचा अध्यादेश काढणं हे साधं सोपं नाही, ही नवीन शब्द आहे, यासाठी कायदा होत नसतो। बरं, मला एक सांगा, हे उपोषणाचे 16 दिवस, कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस, असे सगळे कसे होते? हे सगळे कसे होते हे दिवस? नाही, हे खरं आहे आणि माझ्या मराठा समाजाने खूप कठीण संघर्ष यात केलेला आहे। त्याच्यामुळं आज हे मराठ्यांचा विजय। खूप जण म्हणत होते माकडं, काही 5-50 जण होते, होणार नाही, सगळ्या सोयऱ्यांचा शब्द कुठं शक्य आहे का आणणं, आणि सगळ्या स्वाऱ्यांचा शब्द येत असतो का नवीन काही बी, आणि मुंबईत जाऊन काय होणार नाही, तिथं जाणार बसणार, हे सरकार यांना आमकं करणार तमकं करणार, हे पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागलंय, केसीत करून घेईन, जाळपोळ करून घेईन, लोकांचा बरबाद होईल, अशा खूप अफवा पेरल्या। आणि याच्या पाठीशी मोठमोठ्याला नेते सुद्धा होते। मुंगेला धक्का लागला नाही, माझ्या मराठा समाजाला धक्का लागला नाही, आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं का नाही खेचून, अरे याच्या खोटा उपटून सगळ्या खोट्या फिट्या मोडून खेचून आणलं ते सगळ्यांसाठी। तर तुला काय करायचं?